सन 1927 मध्ये झालेल्या श्री अंबादेवी मंदिराच्या प्रवेशाच्या सत्याग्रहानंतर बाबासाहेब दिनांक 4 मे 1936 रोजी अमरावतीस आले. अमरावतीकरांनी बाबासाहेबांच्या स्वागताप्रित्यर्थ बरीच तयारी करून ठेवली होती. उन्हातानाची पर्वा न करता हजारो अस्पृश्य बंधू भगिनी स्टेशनवर साहेबांच्या स्वागताकरता त्यांची वाट पाहत उभे होते. त्यांच्या मनात एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता. तितक्यात बाबासाहेब ज्या आगगाडीने येणार होते तिचे स्टेशनवर आगमन झाले. जो तो बाबासाहेबांच्या नावाचा जय जयकार करीत होता. त्यांची स्टेशनपासून रेस्ट हाऊसपर्यंत बँडच्या सुस्वर वाद्यात मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी 6-7 वाजता नागपूर कॅम्प म्युन्सिपाल्टीच्या सेक्रेटरी श्री मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली एक जाहीर सभा झाली. सभेच्या सुरुवातीला स्वागतपर गीते म्हणण्यात आली. यानंतर सभेचे स्वागताध्यक्ष श्री S.G. नाईक यांच्या हस्ते अमरावती जिल्ह्यातील निरनिराळ्या संस्थेतर्फे बाबासाहेबांना जवळजवळ 75 हार पुष्पे अर्पण करण्यात आली. स्वागताध्यक्षांनी बाबासाहेबांना भाषण करण्याची विनम्रपूर्वक विनंती केली. ते भाषण करण्यास उभे राहिल्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. या प्रवासात त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांचा घसा धरला होता. अशा अवस्थेतही त्यांनी आपण धर्मांतराची घोषणा का केली याचा अमरावतीकरांसमोर खुलासा करणारे भाषण केले. मी अमरावतीस आज 7-8 वर्षांनी येत आहे. मागे येथे अंबादेवीच्या सत्याग्रहाकरता आलो होतो. त्यावेळी माझ्या अस्पृश्य बांधवांची सत्याग्रह करण्याची काहीच तयारी नव्हती. सत्याग्रहाने तुरुंगवासात जाण्यात फक्त 6 माणसे तयार झाली होती. परंतु ती परिस्थिती आज पालटलेली पाहून मला आनंद होत आहे. येथे येण्यापूर्वी मला महात्माजींनी भेट घेण्यास वर्ध्यास बोलाविले होते. तेथे मी गेलो असताना श्री जमनालाल बजाज यांनी जे आपल्या मालकीचे श्री लक्ष्मीनारायणाचे देऊळ अस्पृश्यांकरता खुले केले आहे हे मला पाहण्याकरता नेले होते. मी देवळात प्रवेश केला आणि देवळाच्या बाहेर येतो तर ती माझी अस्पृश्यता जशीच्या तशीच. कारण त्या देवळाकरता लागणारे पाणी आणि फुले ही सुद्धा आम्हाला मिळू शकत नाहीत. तर मग आमची देवळात जाऊन अस्पृश्यता कशी निघू शकेल? असो, आम्हाला पूर्वी देवळावर सत्याग्रह करण्यात जितका आनंद वाटत होता तितकाच आता तिरस्कार वाटत आहे. जेव्हा महात्मा गांधीजींनी स्वराज्याचा प्रश्न हाती घेतला तेव्हाच आम्ही त्यांना अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका असे बजाविले. परंतु अस्पृश्यतेचा प्रश्न हा स्वराज्यातले एक अंग आहे असे सांगून ते स्वस्थ राहिले. आम्ही धर्मांतराची घोषणा केल्याबरोबर हिंदू लोकांना इतका बाऊ वाटण्याचे कारण काय हे समाज समजत नाही. हिंदू धर्म जर आम्हाला हिंदू म्हणून घेण्यास तयार नाही तर आम्ही देखील स्वतःला हिंदू म्हणून का घ्यावे? ज्या धर्मात समता, प्रेम आणि आपुलकीची भावना नाही त्या धर्माला मी धर्म म्हणावयास तयार नाही. 2000 वर्षांपूर्वी आमचे पूर्वज अज्ञानी होते. त्यांना कोणत्याही प्रकारची विद्या संपादन करण्याची आणि शस्त्र हाती धरण्याची परवानगी नव्हती. म्हणून त्यांना कोणतेही नवीन कार्य करण्याचे धैर्य नव्हते. अज्ञानाने त्यांची मने मारून दुबळी केली होती. 4 वर्णांच्या चौकटीत हिंदू धर्माला बसवून ठेविला आहे. या वर्णव्यवस्थेमुळे आम्हाला आमची लायकी ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ असली तरी गुलामगिरीची कामे आम्हाकडे देण्यात आली. या गुलामगिरीमुळेच आपले पूर्वज स्वतःचा अभिमान साफ विसरून गेले. पण आज परिस्थितीत पालट झाला आहे. त्या स्थितीनुसार आम्हाला हिंदू धर्माच्या अनुदारपणाच्या चौकटीत राहता येत नाही. म्हणून ही धर्मांतराची घोषणा करणे भाग पडले आहे.